नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो, उद्या होणाऱ्या खटाव मान केसरी मैदानात 2.5 लाखाच्या मैदानात आपला रुत्सम नवम हिंद केसरी बकासूर 100% पळताना दिसणार आहे। त्यामुळे साहजिकच सर्व 2 दिवसापासून एक चर्चा करत आहेत की बकासूरचा पैरा कोण असेल। मित्रांनो, उद्याचं जे मैदान आहे एक आदत एक बैल असं मैदान असल्यामुळे बकासूरचा पैरा आदत बैल आहे। तर मित्रांनो, उद्या वार शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी भव्य असं एक आदत एक बैलचं मैदान होणार आहे। माननीय श्री आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सव निमित्त हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे। येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे। प्रथम क्रमांकाला 2,55,000, द्वितीय क्रमांकाला 2 लाख, तृतीय क्रमांकाला 1,55,000, चतुर्थ क्रमांकाला 1 लाख, पंचमला 75। मित्रांनो, बघा किती मोठी बक्षिसं आहेत। प्रथम क्रमांक 2.5 लाखापासून चतुर्थ क्रमांक 1 लाख म्हणजे खूप मोठी बक्षिसं उद्याच्या खटाव मान केसरी मैदानासाठी आहेत। त्यामुळे बरेच टॉपचे नंदी उद्याच्या मान खटाव केसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि आपला रुत्सम नवम हिंद केसरी बकासूर देखील उद्या 100% सज्ज झालेला आहे। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर होणार आहे। चला आता महत्त्वाच्या विषयाकडे चलूया। तुमच्या माझ्या मनातील सर्वांच्या मनातील प्रश्न, बकासूरचा पैरा कोणासोबत? तर मित्रांनो, बकासूरचा पैरा असणार आहे कोणगावचा भुंगा किंवा शेवाळे आबांचा ओम। जास्त करून कोणगावचा भुंगा आणि बकासूर हीच गाडी उद्या मान खटाव केसरी मैदानात 2.5 लाखाच्या मैदानात पळताना दिसणार आहे। कोणगावचा भुंगा सुद्धा आदतमध्ये चांगलाच पळणारा नंदी आहे आणि शेवाळे आबांचा ओम देखील चांगल्या स्पीडने पळणारा नंदी आहे। माझ्या माहितीनुसार बकासूर सोबत उद्या कोणगावचा भुंगाच असू शकतो जास्त करून, कारण की कोणगावचा भुंगा आणि बकासूर याआधी ही गाडी पळाली होती, चांगल्या रीतीने स्पीड पकडला होता या गाडीने। पुन्हा एकदा उद्याच्या 2.5 लाखाच्या मैदानात कोणगावचा भुंगा आणि बकासूर ही गाडी पळताना दिसणार आहे। बरेच आता आदत जे टॉप नंदी होते ते बरेच दुसा झालेले आहेत। गोटचा सर्जा, भुंगा, एक्का असे बरेच टॉपचे निंबाळकर सरांचा साई सर्व दुसा झाल्यामुळे आता नवीनच नावं बघायला मिळतात। अशाच जोड्या उद्या एक आदत नवीनच बैल असतील अशा जोड्या दिसणार आहेत। आपला बकासूर भुंगाला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद मित्रांनो।